सभापतींना शासनाला निर्देश देण्याचे अधिकार आहेत की आपण कारवाई करावी। सभापती महोदयांची माफी मागून मी सांगतो की सभापती किंवा अध्यक्ष एक्झिक्युटिव्हच्या शू मध्ये जाऊ शकत नाही। तो निर्देश दिला म्हणजे आता त्याच्यातनं सुटका नाही, ते ब्रह्मवाक्य होऊ शकत नाही। सभापतींच्या अधिकारात आम्ही देखील कित्येक वर्ष सभागृहात आहोत। सभापतींना शासनाला निर्देश देण्याचे अधिकार आहेत की आपण कारवाई करावी, मग ते कोणी असेल, कमिशनरवर पण कारवाई करावी, म्हणजे जे काय कोणाला, परंतु सभापतींना स्वतः कारवाई करायचे अधिकार आहेत की नाही हा मूळ प्रश्न आहे। प्रश्न काय आहे की सभापतींनी सरकारला निर्देश दिले की तुम्ही कारवाई करा एखाद्या प्रकरणामध्ये, तर तो सभापतींचा अधिकार आहे, आम्ही मान्य करतो। अशी कित्येक प्रकरणं या सभागृहात झालेली आहे। परंतु सभापती हे कुठल्या पक्षाचे नाहीत, पक्षाचा इंटरेस्ट घेऊन सभापती डायरेक्शन देऊ शकत नाहीत। तिकडे बसलेली व्यक्ती जी आहे ही महाराष्ट्र राज्याच्या घटनापीठावरती बसलेली आहे आणि घटनापीठावर एकदा जर कोण बसलेला असेल तर त्याच्यासाठी सगळे समान असतात आणि त्याच्यामुळे पक्षहिताचे निर्णय हे सभापतींच्या खुर्चीवरनं होऊ नये आणि म्हणून हा प्रश्न खूप लोकांच्या मनात आहे। त्याच्या बाबतीतला सभापतींनी निर्देश कारवाईचे सरळ सभापतींनी कारवाई करावी अशा प्रकारच्या बाबतीमधला संभ्रम आहे। सभापतींनी सरकारला निर्देश दिले तर त्याच्या बाबतीत आमचं काहीच म्हणणं नाही। आमचा जो प्रश्न आहे तो आहे महत्त्वाचा आणि घटनात्मक मुद्दा हा सभागृहामध्ये चर्चेला आलेला आहे। मुळामध्ये आपण जर आपलं संविधान बघितलं तर या संविधानामध्ये एक्झिक्युटिव्ह आहे, एक्झिक्युटिव्ह म्हणजे मंत्रिमंडळ आहे, ज्युडिशियरी आहे आणि लेजिस्लेचर आहे, म्हणजे हे लेजिस्लेचर आहे आणि या तिघांचे अधिकार ठरलेले आहेत। याच्यामधले एक्झिक्युटिव्ह अधिकार जे आहेत ते एक्झिक्युटिव्हचे आहेत, ते लेजिस्लेचरचे नाही आहेत। त्याच्याकरता लेजिस्लेचरला एक्झिक्युटिव्ह उत्तरदायी आहे, लेजिस्लेचर त्याला प्रश्न विचारू शकतं, त्याचं उत्तर एक्झिक्युटिव्हला द्यायचं आहे। त्यामुळे आपण जर बघितलं तर साधारणपणे सभापती किंवा अध्यक्ष स्थानावर बसलेली जी मंडळी असतात यांचा एक सन्मान असतो। त्यांनी एखादा निर्देश दिला तर तो निर्देश पाळला गेला पाहिजे असा आपला प्रयत्न असतो। मात्र या संदर्भात सभापती महोदयांची माफी मागून मी सांगतो की सभापती किंवा अध्यक्ष एक्झिक्युटिव्हच्या शू मध्ये जाऊ शकत नाही। दे हॅव नो पॉवर टू एंटर इन टू द शू ऑफ एक्झिक्युटिव्ह। आता दोन त्याच्यामध्ये डिस्टिंक्शन सांगतो जे खालच्या सभागृहात झालं। आता खालच्या सभागृहातला विषय काय होता, अधिकारी मंत्र्याला ब्रीफिंगला आला नाही। आता हा केवळ एक्झिक्युटिव्हचा विषय नाही आहे, हा लेजिस्लेचरचा विषय आहे। कारण ही घटना कुठे घडली आहे, लेजिस्लेचरला बाहेर घडलेली नाही आहे, ही लेजिस्लेचरमध्ये घडलेली आहे, त्यामुळे ती प्रॉपर्टी लेजिस्लेचरची आहे। त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये एखादा दिलेला निदेश हा निदेश मला असं वाटतं की तो त्यांच्या अधिकारातला आहे किंवा या सभागृहाच्या अधिकारातला आहे। पण बाहेर जेव्हा घटना घडते त्यावेळी त्या घटनेच्या संदर्भात अधिकार हे एक्झिक्युटिव्हचे आहेत, ते लेजिस्लेचरचे किंवा लेजिस्लेचरचे असले तरी लेजिस्लेचरला एक्झिक्युटिव्ह उत्तर नाही आहे। म्हणून जेव्हा एखादा मंत्री या सभागृहात म्हणतो की मी सस्पेंड करीन, मी कारवाई करीन किंवा मी केलाय, त्यावेळेस तो एक्झिक्युटिव्ह आहे, हा एक्झिक्युटिव्ह अधिकार असल्यामुळे त्याला तो अधिकार आहे। ज्यावेळेस सभापती असं निर्देशित करतात त्यावेळी सभापतींनी तो दिलेला निर्देश असतो, त्या संदर्भात त्यावेळच्या परिस्थितीनुसार त्यांनी तो दिलेला निर्देश असं समजून वस्तुस्थिती असेल तर एक्झिक्युटिव्ह त्याच्यावर कारवाई करतो आणि त्याच्यात जर वेगळी वस्तुस्थिती असेल तर एक्झिक्युटिव्हला हा अधिकार आहे की ते पुन्हा त्यांना कळवू शकतात की ही वस्तुस्थिती नाही, हे करणं शक्य नाही। हा एक्झिक्युटिव्हचा अधिकार आहे आणि या सभागृहामध्ये दिलेली आश्वासनं पाळली पाहिजेत, हे महत्त्वाचं आहे। पण दिलेलं आश्वासन म्हणजे ज्याला इंग्रजीत गॉस्पेल ट्रूथ म्हणतात असं नाही आहे। आश्वासन समिती आपण त्याकरताच केली आहे, एखादं आश्वासन त्या परिस्थितीत दिल्यानंतर ते पाळता येत नसेल तर या सभागृहाला सांगावं लागतं की दिलेलं आश्वासन आहे हे आम्ही पाळू शकत नाही।
आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात जे एक्झिक्युटिव्हचे अधिकार आहेत ते एक्झिक्युटिव्हचे अधिकार आहेत. हां, त्या स्थानावर बसला असताना सभापती, अध्यक्ष किंवा अगदी तालिका सभापती देखील परिस्थिती अनुरूप एखादा निर्देश देऊ शकतात. पण तो निर्देश दिला म्हणजे आता त्याच्यातनं सुटका नाही, ते ब्रह्मवाक्य होऊ शकत नाही. त्या संदर्भात जी वस्तुस्थिती असेल त्या वस्तुस्थिती अनुरूपच त्याच्यावर कारवाई होते असा माझा समज आहे. आणि म्हणून आज उद्या जेव्हा या संदर्भात माननीय सभापतींना आपलं रुलिंग द्यायचं आहे ते रुलिंग देऊ शकतील. पण कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन मात्र ही आहे, हे मी या सभागृहाच्या निदर्शनास आणून देतो.